नमस्कार मंडळी, मी लीलावती विजय खंडागळे, मुक्काम पोस्ट आसंगी, तालुका जत, जिल्हा सांगली. काव्यज्योती व काव्यरचना या स्पर्धेमार्फत मी आपल्यासमोर कविता सादर करण्यासाठी आज उभी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. मित्र हो, असं म्हणतात खरं प्रेम हे नेहमी अधूर असतं. मित्र हो, असं म्हणतात नेहमी खरं प्रेम हे अधूर असतं आणि अपूर्ण असतं. असं अधूर आणि अपूर्ण प्रेम घेऊन आपला प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काय भावना व्यक्त करतोय ते ह्या कवितेमधून ऐकूया. मित्रांनो, कवितेचा विषय आहे प्रेम. कवितेचे नाव आहे ती. मिटलेल्या डोळ्यात दिसते ती, मनात डोकावून बघते ती. मिटलेले डोळ्यात दिसते ती, मनात डोकावून बघते ती. हृदयाच्या ठोक्यात बोलते ती, हृदयाच्या ठोक्यात बोलते ती. मोगऱ्याच्या गंधात दरवळते ती, हृदयाच्या ठोक्यात बोलते ती. मोगऱ्याच्या गंधात दरवळते ती. भविष्याचं माझं पाहिलेलं स्वप्न ती, भविष्याचं माझं पाहिलेलं स्वप्न ती. मनात वसलेलं माझ्या एक गाव ती, भविष्याचं माझं पाहिलेलं स्वप्न ती. मनात वसलेलं माझ्या एक गाव ती. ओठात आलेला आजकालचा शब्द ती, ओठात आलेला आजकालचा शब्द ती. प्रेमाचा झालेला माझा पहिला स्पर्श ती. माझी तुटलेली आता आस ती, माझी तुटलेली आता आस ती. माझा सुटलेला आता श्वास ती, माझी तुटलेली आता आस ती. माझा तुटलेला आता श्वास ती. आयुष्याच्या पुस्तकाची अपुरी गोष्ट ती, आयुष्याच्या पुस्तकाची अपुरी गोष्ट ती. भूतकाळात जमा झालेली माझी खरी प्रीत ती, भूतकाळात जमा झालेली माझी खरी प्रीत ती. तरीही अजूनही डोळ्यात आठवणारं एक चित्र ती, तरीही अजूनही डोळ्यात आठवणारं एक चित्र ती. मरण्याआधीचा घेतलेला शेवटचा श्वास ती, मरण्याआधीचा घेतलेला शेवटचा श्वास ती. मिटलेल्या डोळ्यात शेवटपर्यंत आठवणारी, मिटलेल्या डोळ्यात शेवटपर्यंत आठवणारी. फक्त फक्त माझी आणि माझीच ती. धन्यवाद.